हे जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला पोहोचलेलं आहे। सध्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगे पाटलांवर उपचार सुरू आहेत आणि तिथेच त्यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेले आहे। याचबरोबर जालना पोलीस अधीक्षक देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। नाही आता लगेच आता लगेच ते पंतप्रधानाचा कार्यक्रम होता ना, मी ऑनलाईन होतो ठगावर देशव्यापी, त्यामुळे तो 4:30ला होता। तसं मला हेच आहेत लवकर, पण मी ऑनलाईन एक जामनेर जोडलं होतं माझ्या इथे मोठा कार्यक्रम होता। कट टू कट म्हणतो 3 कट टू कट आहे। झालं विज्युअल चल थँक्यू। बाकी करा सर प्लीज सर्व बाकी सर्व कोणीच मेजर सर्व ते दरवाजा करा चल चला प्लीज। जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमची तारीख जवळ येते आणि अशाच वेळेला आज सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। संदीपान भुमरे देखील उपस्थित असलेले पाहायला मिळतात। जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी गॅलेक्सी रुग्णालयामध्ये हे शिष्टमंडळ आलेलं आहे। जरांगे पाटलांवर गॅलेक्सी या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि तिथेच गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे पोहोचले। असेल ते आपण असं बोलणं म्हणजे बरं परत 4 भिंतीच्या आत कारण तुम्ही काय कधी खोटं बोलत पुढे घ्या नाही पुढची पुढे घ्या काय जे आपलं ठरलेलं आहे त्याप्रमाणे चर्चा आहे। आता आपल्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही सॅटिस्फाईड आहे एवढं लोक सगळे कामाला लागले आहेत, सगळे जिल्हाधिकारी कामाला लागले आहेत, शिंदे समिती कामाला लागले, कामाला लागलेली आहे। 35-40 लाख लोकांचे आपण सगळे तपासतो आहे, सगळं चाललेलं आहे। त्यात काही तुम्हाला दुमत नाही आहे। आता स्वतः विधानसभेत सुद्धा आम्ही चर्चा घेतली, सगळे लोक जेव्हा बोलत आहेत चालत असताना आता अडचणी काय काय तुम्हालाही माहिती आहे। आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आपण आता तुम्ही बघता रोज ते चाललंय कोर्टामध्ये आणि आता आपण दुसरं ऑप्शन ठेवलेलं आहे की मागासवर्गीय ॲड नेमून आपण संदर्भामध्ये एक ऑप्शन दुसरं आपण ठेवलेलं आहे की आपण सगळी आता म्हणजे मागच्या वेळेला ज्या सगळ्या त्रुटी राहिलेल्या होत्या त्याच्यातल्या की कोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक सांगतानाच कमी पडले किंवा हा समाज कसा पुढारला असं सांगितलं होतं। मागासलेला कसं आहे म्हणजे त्यामध्ये अनेक लोक आहेत ना बाकीचे, मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेला तपासणी केली त्यावेळेला छोट्या लोकांना जिल्ह्यातून तालुक्यात एक माणसाला विचारलं, असं करून चालणार नाही ना। तर म्हणून त्यांना असं वाटलं की मग खूपच समाज पुढारलेला आहे की आपलं, पण याच्यामध्ये ऊस तोडणी कामगार आहे, घरकाम करणारे मजुरी आहे, इथे मजूर वर्ग मोठा आहे, इथे डबेवाले आहे, इथे आत्महत्या केवढ्या होतात आपल्या समाजात हे त्यांनी बघितलं नाही, म्हणजे ते मांडता नाही आलं त्याच्या वेळेला, त्यामुळे ते सगळं फुसकटलं। पण आता आपण ते सगळं तपासतो आहे, ते सगळं करतोय। आता आपण मागासवर्गीय ॲक्ट परवा राजीनामा झाला करतो, त्यामुळे दुसरं सुप्रीमला केलं, त्यामुळे ते पण आपण करून घेते सगळं। तर दोन्ही ऑप्शन पण आपण करून घेते सगळं। शासन गप्प बसलंय किंवा मी काही करत नाही असायला कुठलाही भाग नाही, आपल्याला याची कल्पना आहे सगळी। सगळे आपण काय काय करतो काय काय ते सगळं आणलेलं आहे। पण सावकाशचा विषय नाही, मोठा विषय आणि सगळ्या इतरभूत गोष्टी आपण काय काय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहेत प्रकारे तुम्हाला सांगितलेल्या, शासन काय करत आहे, समिती काय करत आहे, हे सगळं याच्यामध्ये आहे। तुम्ही ग्लास बघू शकतात आतापर्यंत काय काय अगदी सुरुवातीपासून कसं ते फेटायला गेल्यापासून ते सगळं आहे त्याच्यामध्ये। निवांत
महत्वाचं बघितलं मोठं हा, मग ते सगळं दिलेलं आहे एकदम अगदी आपल्या ठरल्यापासून मीठ पासून आपण बोलण्यापासून काय काय केलंय काय काय नाही, साहेबांनी काय शब्द दिले, संख्या दिली, सगळं चालू आहे. आपण पॅरलर समाजासाठी पण काय काय केलेलं आहे, बालकिंग याच्यामधून सगळं योजनांमधून ती आकडेवारी मोठी दिलेली आहे. आसपास 6,000 कोटी पण कर्ज दिलेलं आहे, बिना व्याजी आपण देतो आहे, बिना तारण देतो, सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे मिळत नाही तोपर्यंत आपल्या सगळ्या सोयी सुविधा आहेतच आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. थोडं निवांत हा ना, बरोबर आहे. हो. ते निवांत वाचा हरकत येते, ते मोठं सगळं कार्य दिलेलं आहे. मुख्यमंत्री सगळ्यांनी स्वतः सांगितलं शक्यवर की बाबा मी देतोच आहे म्हणून, त्याच्यामध्ये दुर्मतच नाही द्यायचं नाही म्हणून, फक्त आपली जी पद्धत आहे स्वतःकडे तसं करता येत नाही, हे आपल्याला जी कल्पना आहे सगळ्या आपल्या तज्ञ लोकांनी तेच सांगितलेलं आहे. त्यामुळे अडचण आहे. बाकी दुसऱ्या दोघीच्यावरून आम्हाला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत द्यायचं म्हणजे बाय होकर आहे, प्रश्न विषय नाही. तर प्रॉमिसेस आहे मुख्यमंत्री मोदयांचा तुमच्या सगळ्यांचा, ते मी करतो. आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून होणार तुमच्यामुळे तर इतकं सगळं या टोकाला ते आलेलं आहे. आजपर्यंत इतके आंदोलन झाले की झालं का होतं का पुढे ठरलं आपण देवेंद्रजी केलेलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे ते बाहेर काढल्यामुळे मग ते गेलं होतं आणि त्यावेळेला झालं होतं खरं म्हणजे. सगळ्या ठिकाणी टिकल्यावर ते सुप्रीम कोर्टात आपण नाही टिकू शकलो, ठीक आहे, दुर्दैव झालं त्यावेळेला समजा. पण त्यानंतर इतक्या झपाट्याने तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये. थोडं सबुरीने घेतलं तर होईल, तर म्हणजे आता अंतिम टप्प्यातच आहे. सिक्युरिटीचे काल हाय सुप्रीम कोर्टात झालंच, ते चाललंच होतं निर्णय पण थोडा ठीक आहे. सबुरीनाच हे मला नाही वाटलं की सबुरीना नाही म्हणून. पहिल्या वेळेस 3 महिने मागितले होते मामा, बरोबर आहे का? आपण दिले ना, सगळं नियमानेच करावं लागेल ना. त्याचं आपण घाईगर्दीत घेतलं आणि तुम्ही म्हटलं देऊन टाकलं, काय मिळतं तुमच्याच नियमात हे सगळं. आम्ही भाऊ परस्पर काय नाही केलं, पहिले 3